श्री गणेशाला नमन करून व भरतभूमीतील सर्व संत महंतांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेगाव पवार आज श्रेष्ठ संत गोरोबा कुंभार किंवा ज्यांना गोरोबा काका म्हणतात यांच्या वैकुंठवास दिनाच्या निमित्ताने बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे। चैत्र शुद्ध त्रयोदशी शके 1239 मध्ये गोरोबा काकांनी इहलोकीची यात्रा आपल्या तेर गावी संपवली। तो दिवस होता 10 एप्रिल 1317 आणि अशा प्रकारे या संतांनी आपल्या जीवन कार्यामध्ये भगवत भक्ती हेच आपलं जीवन कार्य मानलं। विठ्ठलाच्या चरणी त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं। अशा एका थोर संताची कथा आपला जो महाराष्ट्र हा संत महंतांची पुण्यभूमी मानली जाते। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झालाचे कळस भजन करे सावकास। अशा प्रकारे बहिणाबाईंनी हे म्हटलेलं आहे। अर्थात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे सर्व संत होऊन गेले आणि पहिलं जर काय कार्य केलं असेल महत्त्वाचं तर ते जातीभेद निर्मूलनाचं काम केलं। कारण सर्व संत ज्या काळामध्ये अस्पृश्यता ही चरम टोकावरती पोहोचलेली होती त्या काळामध्ये सर्व जातीतले संत एकत्र यायचे आणि यांची उडवत एकत्र व्हायची। परमेश्वराच्या चरणी लीन होताना जातीचा विषय नसायचा। संत कबीरदासाने म्हटले जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ा रहने दो म्यान। संत कबीर सुद्धा एका जुलाह्याच्या विणकराच्या जातीत जन्माला आले किंवा वाढले आणि म्हणून जातीभेदाचा फटका त्यांना सुद्धा माहीत होता। म्हणून त्यांनी सांगितलं की संत साधूची कुणी जात साधूचं आणि नदीचं कुळ कुणी पाहू नये असं म्हटलं जातं। त्याप्रमाणे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सर्व जातीचे संत होऊन गेले। संत सावतामाळी नरहरी सोनार चोखामेळा बंका सेना नाभिक रोहिदास चांभार अशा प्रकारे उच्च जातीपासून ब्राह्मण जातीपासून ते सर्व जातीमध्ये सज्जन कसाई म्हणजे कोणतीही जात अशी नाही की ज्यामध्ये संत झाले नाही। तशाच प्रकारे कुंभार समाजामध्ये एक संत होऊन गेले त्यांना आपण संत गोरा कुंभार किंवा सर्व ते संत मंडळी त्यांना गोरोबा काका या नावाने ओळखायचे आणि म्हणायचे। तेव्हा त्यांना धर्मराजाचा अवतार असं मानलं जातं। अर्थात धर्मराजाचा अवतार म्हणजे काय, ज्याला जे पाहिजे ते देण्याची तयारी ज्या व्यक्तीच्या असते तो धर्मराजाचा अवतार असतो। अर्थात ते कुंभाराचं काम करायचं आपला प्रपंच चालवण्यासाठी। आणि आपल्या देशाची संस्कृती मातीपासून सुरुवात झाली। जेव्हा मानव घर करून राहू लागला कुटुंब वत्सल झाला त्यावेळेला सुरुवातीला जी भांडी जो संसार सुरू झाला तो मातीपासून। कारण कुंभार मडके घडवायचे आणि आपल्याला लहानपणी आम्ही पाहतो की त्या काळामध्ये घरामध्ये उतरंड असायचे मडक्याचे पाण्याचा रांजण हाही मडक्याचाच असायचा घट मडक्याचेच असायचे। घरामध्ये असलेले पाणी साठवण्याचे असो नाही तर धान्य साठवण्याचे घट जे असतील तेही मातीचे आणि हे सर्व ते कुंभार करायचे। असं कुंभार समाजाचं देणं एके काळामध्ये गावाला असायचं। कारण गावामध्ये 12 बलुतेदार ही जेव्हा ग्रामव्यवस्था होती त्यावेळेला ही सर्व मंडळी आपापल्या परीनं जशी ग्रामसेवा करायचे आणि तसेच ते भगवत भक्तीही करायचे। तेव्हा अशा प्रकारचा एक थोर संत म्हणून आपण गोरोबा काकाचं नाव घेतो। तर गोरोबा काका आणखी एका दृष्टीने प्रसिद्ध होते की पंढरपुरी जेव्हा हा सगळा मेळा भरला जायचा तेव्हा कोणता संत कच्चा आणि पक्का आहे, कोणाचं मडकं डोकं कच्चा आहे पक्का आहे असं परीक्षा
घेण्याचं काम हे गोरोबा काकाकडे असायचं. आणि एका दिवशी सर्व संत म्हटले की नामदेव फार बोलतो, पण त्याचं मडकं कच्चं आहे का पक्क तेवढं बघ. आणि गोरोबा काकाने आपला सोटा काढला आणि संत नामदेवाच्या डोक्यात हाणला आणि नामदेव ओरडले. तेव्हा म्हणजे हे मडका अजून पक्क झालेलं नाही, कच्चंच आहे. तेव्हा अशा गमती जमती संत महंतांच्या आपल्याला दिसून येतात. या गोरोबा काकाचा जन्म शके 1189 साली 1189 मध्ये तेर ढोकी जिल्हा उस्मानाबाद या गावी झाला. त्यांच्या प्रथम पत्नीचं नाव संती आणि त्यांना एक मुलगा होता. गोरोबा काका चिखल मळताना म्हणजे जेव्हा त्यांना मडके घडवायचे असायचे, माठ घडवायचे असायचे, तेव्हा ते चिखल तुडवायचे आणि चिखल तुडवता ते पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये इतके दंग होऊन जायचे की त्यांना आपण आहोत का नाही हे त्यांना स्वतःला सुद्धा माहीत नसायचं. आणि एके दिवशी त्यांचा एक लहानगा चिमुकला मुलगा असा रांगत तिथं आला आणि त्या चिखलामध्ये त्यांच्या पायाखाली आला. परंतु त्यांना तेही उमगलं नाही की आपला मुलगा आपल्या पायाजवळ आला, कारण ते विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले होते. आणि चिखलाबरोबर मुलगाही तोडवला गेला. रक्ताचा पाठ व्हायला आणि ते पाहिल्याबरोबर पत्नी पळत आली आणि पत्नीनं त्यांना ओरडून विचारलं की तुम्हाला काय कळतं का नाही, त्या विठ्ठलाच्या नादाने तुम्ही एवढे बिघडलात. तेव्हा गोरोबा काका भानावर आले. पाहता तो मुलगा चिखलामध्ये तुडवला गेला. परंतु ते विठ्ठलाला नावं ठेवलेले त्यांना आवडत नसायचे. बायकोने जेव्हा विठ्ठलाला दोष द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याने हात उगारला आणि त्यावेळेला पत्नी म्हटले, मला स्पर्श करायचा नाही, आजपासून तुमचा माझा संबंध संपला. आणि असं म्हटल्यानंतर त्या दिवसापासून गोरोबा काकानं आपल्या पत्नीला स्पर्श करायचं सोडल्यानंतर सतीनं म्हणजे त्यांच्या पत्नीनं आपला नवरा प्रापंचिक राहावा, प्रपंचामध्ये राहावा आणि त्यासाठी तिने आपली बहीण रमी हिच्याशी त्याचे लग्न लावून दिले. परंतु ईश्वराच्या मनात काय असेल सांगता येत नाही. शास्त्र्याने त्यांना सांगितलं की मुलीचं लग्न झाल्यानंतर या दुसऱ्या रमेशी की दोघींनाही सारखं वागवा. असं म्हटल्यानंतर दोघींना सारखं वागवा म्हणजे तिलाही स्पर्श करायचा नाही आणि हिलाही स्पर्श करायचा नाही. तेव्हा त्यांनी दोघीशी संबंध तोडले आणि त्या दिवसापासून ते पुन्हा विरक्त झाले. दोघींनी स्पर्श न केल्यामुळे गोरोबा काकाशी त्यांचा संबंध केवळ पत्नी या नात्याने राहिला, परंतु त्यांचं नातं कुठल्याच पत्नीचं नव्हतं. दोघींनी झोपेत एके दिवशी सहज हात त्यांना स्पर्श त्यांच्या हाताचा गोरोबा काकांना झाला आणि गोरोबा काका उठून उभे राहिले आणि त्यांनी विठ्ठलाचा धावा केला आणि सांगितलं की तुम्ही मला स्पर्श केला, माझी प्रतिज्ञा मोडली आणि तुमचीही मोडली, मी माझे हात तोडून टाकतो. त्या दिवशी त्यांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले. आता परमेश्वराला आपल्या भक्ताची काळजी असते. विठ्ठलाने पाहिलं की गोरोबाने आपले दोन्ही हात तोडून टाकले, आता त्याचा प्रपंच कसा चालायचा. तर कुंभार शेवटी मडकी घडवतो तेव्हाच त्याचा प्रपंच चालायचा. आणि म्हणून परमेश्वराने गोरोबाचं रूप घेऊन मडकी बनवायला सुरुवात केली आणि त्याचा प्रपंच चालू ठेवला. अशा प्रकारची कथा सांगितली जाते. पुढे एके दिवशी नामदेवाचं कीर्तन चालू होतं. हात नसलेला तुटलेला हा गोरोबा कीर्तनामध्ये जाऊन बसला आणि कोणत्याही काळामध्ये त्यांनी आपली भक्ती कमी केली नाही की कमी होऊ दिली नाही. विठ्ठलाच्या भजनात ते दंग होऊन जायचे. आणि असं म्हणतात की नामदेवाच्या कीर्तनामध्ये कीर्तनाचा गजर चाललेला असताना गोरोबा काकाचे दोन्ही हात पुन्हा पहिल्यासारखे झाले आणि त्यांचा मुलगाही जिवंत झाला आणि खेळू लागला. अशा प्रकारे परमेश्वर आपल्या भक्तासाठी धावत येतो असं म्हणतात ना, ते त्याचप्रमाणे. अर्थात आजपर्यंत अनेक जातीच्या संतांचं विवेचन आम्ही करण्याचा प्रयत्न केला. गोरा कुंभार
किंवा कुंभार जमात हे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अल्पसंख्याक म्हणून ओळखले जाते, कारण यांची फार संख्या नाही. अर्थात जेव्हा जाती व्यवस्था निर्माण झाली त्याच्या अगोदर वर्ण व्यवस्था होती. वर्ण वर्ग व्यवस्थेतून जाती व्यवस्था निर्माण झाली. कोणत्याही माणसाची जात म्हणजे काही त्याची ओळख नसते, परंतु कामाच्या दृष्टीने ज्यांनी ज्यांनी पूर्वीच्या काळात कामं केली त्यानुसार पुढे त्यांच्या जाती निर्माण झाल्या. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मडके घडवण्याचं काम गावामध्ये ज्या ज्या लोकांनी केलं त्यांना कुंभार म्हणून समजलं जाऊ लागलं. अर्थात कुंभार ही सामान्य गोष्ट नाही. संत कबीराने असं म्हटलंय की गुरु कुंभार शीस कुंभ आहे, गडगड काढे खोट, अंतर हात सहार दे, बाहर बाहे चोट. अरे गुरुसुद्धा कुंभारासारखाच असतो. कुंभार मडके घडवतो आणि गुरु शिष्यांना घडवतो. परंतु कुंभार ज्याप्रमाणे माठाला आतून हात लावतो आणि वरून थोपडतो, त्याचप्रमाणे गुरुसुद्धा शिक्षा देत असताना आपल्या शिष्याची काळजी घेत असतात. तेव्हा अशा प्रकारे या संत गुरु कुंभारांना आज या दिवशी नमन करून थांबतो.